अगेन्स्ट द फ्रेंड्स वॉरियर्स. गोलंदाज निघालाय केतन. ओ यावेळी ऑन साइटला क्षेत्ररक्षक नाहीये, डीप मध्ये प्रोडक्शन नाहीये, चेंडू चाललाय सरळ जमिनीला गुदगुल्या करत सीमा रेषे पार. धमदार चौकार. से करेंगे स्वागत. पाडल स्वीपचा फटका पाहायला मिळाला आणि इनड ऍक्शन मध्ये प्रशांतच्या बॅट मधून आणि धावसंख्येला गवसनी घातली आहे ती 4 ने. धावसंख्या 6 या आकड्यावरती जरी जाऊन पोहोचले असले ना तरी देखील गोलंदाजीच्या ट्रॅक वरती केतन शेडगे मैदानाच्या आतमध्ये ज्या लेंथने गोलंदाजी करतायत ना ती भन्नाट आहे. त्या गोलंदाजाकडे क्षमता आहे. मात्र यावेळी पहा बॅटचा टॉप एज. त्यानंतर मात्र फर्स्ट स्लिप मध्ये थोडेसे वाईडिश होते तिथे कॅरी केलाय आणि एक धाव कंप्लीट केली आहे. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. केतन इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळाले. त्याने सांगितलंय अरे इतक्यात माझे स्थान ठरवू नका, अरे इतक्यात माझे स्थान ठरवू नका, मिळेल मला ही संधी तेव्हा मी होईल ध्रुवतारा. मैदानाच्या आतमध्ये केतन हा ध्रुवतारा होणार आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक जे हाताळण्यासाठी ते आलेत आणि त्यांच्या अगेन्स्ट समीर घोगावले टीव्ही स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळाले. हो यावेळी थोडेसे शफल झाले ऑफस्टिक वरती आणि थर्ड नंतर मात्र फाईन मध्ये खेळलेला हा फटका पाहायला मिळाला. शॉर्ट फाईन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी खारी करतील आणि दरम्यान मात्र धावसंख्येला ब्रेक लावलाय. मी मगाशी म्हटलं ना तर गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेला केतन शेडगे हा गोलंदाजीमध्ये एक वेगळी धार दाखवताना पाहायला मिळालाय. जे पॉवर प्लेचं षटक तो हाताळतोय. सातत्याने आम्ही इथे चर्चाही केली आहे, टाइमरही लावला गेलाय. दंडात्मक कारवाई तुमच्यावरती होत असते. मात्र पहा आतापर्यंत 3 मिनिटाचा अवधी हा संपलेला आहे असं कॉल आलाय. हो यावेळी मात्र खोलवरचा बॉल बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. डायरेक्ट हिट झाला मात्र बॉल स्पर्श नाही होत आहे आणि दरम्यान मात्र संधी मिळाली होती ती संधी हुकली आहे आणि इथे डॉट बॉलचं कॉलिंग येत आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले ना तर सातत्याने डॉट बॉल्स पाहायला मिळालेत. केतन शेडगे इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळालेत अगेन्स्ट द समीर गोगावले. द डेंजरस बॅटर, द लेफ्ट हँड बॅटर. हा प्रकार आहे त्याच्यावरती चढवलाय प्रहार. चेंडू चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ सीमा पार. मिळतील धावा 4-4-4. आला तो दमदार चौकार. धावफलकाकडे नजर वळवली तर धाव संख्या 1वर 1 11 धावा या धावफलकावरती लगावल्या जातील. जवी आपण टीव्ही स्क्रीन वरती पाहतोय प्रशांत ज्याने मात्र 2 बॉल फेस केले टीव्ही स्क्रीन वरती. द डायनामिक पर्सनॅलिटी असलेला हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. नाव आहे प्रशांत. प्रशांतकडे नजरा वळवल्या जातील, मानाही फिरवल्या जातील, दाही दिशा नजरा वळल्यात या खेळाडूकडे ज्याने मात्र आक्रमकता ही त्याची ओळख आहे. पहा गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेले उमेश ओव्हर द विकेटने पहिल्याच बॉल वरती चढवलाय प्रहार. चेंडू चाललाय 1 बाउन्स सरळ सीमारेषे पार. आला ना तो कडक खडखडीत चौकार. 4 रन्स. तर आपण पाहिलं ना ऍक्शन रिप्ले मध्ये 22 यार्ड या वाहिनीने दाखवली आहे. या बॉलच्या पाठीमागची प्रतिक्रिया जिथे लोअर फुल टॉस लोअर बॉल होता त्याला मात्र फ्लिक केलाय ऑन साइडला. कमालीची ताकद दाखवली. प्रशांत डेंजरस मॅन इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळाला. पहा या खेळाडूकडे नजरा वळवल्यात, माना फिरवल्यात. मी मगाशी म्हटलं हो त्याने सांगितलं अरे संपत नाही ना युद्ध तोपर्यंत चमकत जावी पात्याला धार. त्याचबरोबर सुभाष दादा शेलार साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांनाही आम्ही विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं.
यस आलेल्या मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. मात्र मैदानाच्या आतमध्ये नशीबवान खेळाडूला नशीबवाची मिळाली साथ. चेंडू चाललाय लॉंग स्टॉप, सरळ सीमारेषे पार. मिळतील धावाच्या हो. यावेळी मात्र भन्नाट वेगावरती स्वार झालाय. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजही कमी नाहीये. उमेद जरी त्याचं नाव आहे ना तरी त्याच्याकडे असणारी उमेद ही पाहायला मिळाली आहे. सातत्याने त्याने गोलंदाजीची एक वेगळी शैली पाहायला मिळाली. दुसऱ्या बॉल वरती खऱ्या अर्थाने नशिबाचा मिळालेला चौकार. तदनंतर मात्र खंबाखही केलाय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती असलेला गोलंदाज आपल्याला नाव पाहायला मिळालाय. शुभम घोरपडे असं नाव आहे. आमच्या टेक्निकल टीमलाही आम्ही हा कॉल देऊ. शुभम घोरपडे हे नाव गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळालंय. या शुभम द बॉलर 12th मॅन कडून थोडंसं आमच्यापर्यंत रॉंग इन्फॉर्मेशन आली आहे त्या खेळाडूबद्दल. मात्र करेक्शन केले गेले. चुका होतात आणि चुका सुधारल्याही जातात. का सुधारू नये. पहा, आयुष्य असो किंवा क्रिकेटचं मैदान, ज्या ज्या वेळी तुमच्याकडून चुका होतील ना त्यावेळी त्या पेन्सिलने लिहिलेल्या शब्दाप्रमाणे खोडलब्बरने ते खोडून टाकाव्यात आणि तदनंतर मात्र पुन्हा सुरुवात करावी. मैदानाच्या आतमध्ये शुभम यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्या जे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आले. त्यांनी सांगितलंय हो मैदानाच्या आतमध्ये संपत नाही ना युद्ध, तोपर्यंत धार ही पात्याला येत जाओ, राहील नशीबही गाफील, तेव्हा नेमका साधावा वार आणि मारावा चौकार आणि षटकार. हीच बाही पाहायला मिळाली आहे. गोलंदाज निघालेत. ओ यावेळी मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, प्रोडक्शन दिले गेले, प्रार्थना केली आहे. मात्र पहा इथे चुकी झाली आहे आणि एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलंय, दुहेरीला तिहेरीमध्ये कन्वर्ट केलंय. वेल रनिंग बिटवीन द विकेट बोथ बॅटर्स. या 3 धावेने धावसंख्या सरळ भरारी घेते आणि जाऊन पोहोचते 22 या आकड्यावरती. टीव्ही स्क्रीन वरती आपल्याला फलंदाज पाहायला मिळालाय. नाव आहे प्रशांत, द डेंजरस मॅन. इन अन ऍक्शन मध्ये त्यांनी सांगितलंय हो दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शिक्षक, पोलीस, सैनिक, खेळाडू यांची कीर्ती पसरली जगभरी. मैदानाच्या आतमध्ये कीर्ती पसरवायची आहे. माझ्या नावाचा डंका उभा करायचा आहे. हो इथे तो सज्ज झालाय. मात्र लेफ्ट हँडर बॅटर इन अन ऍक्शन मध्ये पाहायला मिळालाय. नाव आहे समीर गोगावले. समीरकडे आशाभूत नजरेने पाहायला मिळालाय. आतापर्यंत त्याने बॉल फेस केले 4, बनवले ते 5. शुभम गोलंदाजीच्या ट्रॅकवरून निघालेत. महत्वाची भूमिका असेल. चला टायमर लावलाय आम्ही, याची देखील दखल घ्या. टायमर लावला, याची दखल घ्या. आतापर्यंत तुम्ही 8 मिनिटाचा खेळ कंप्लीट झाला. ओ हो यावेळी उडवला, लॉफ्ट केला. त्याने सांगितलंय अरे आग का गोला, उछल कर बोला, हा आहे तो षटकाराचा टोला. खम्मालीचा फटका मैदानाच्या आतमध्ये समीर गोगावलेच्या बॅटमधून. लेफ्ट हँडर बॅटर शुभम आपण पाहिलं ना तर समीर, द डेंजरस मॅन, द आयकॉनिक प्लेअर इन अन ऍक्शन मध्ये पाहायला मिळाला. त्याच्या बॅट मधून आलेला हा चौकार. तदनंतर मात्र खंबाखही केलाय गोलंदाजाने आणि डॉट बॉल इथे येत असताना 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि धाव फलकावरती 28 द रन्स ऑन द बोर्ड ऑफ नो लॉस. म्हणजे जमेची बाजू आहे की 28 धावा. चला 28 धावा या धावफलकावरती लगावल्या गेल्यात आणि कोणताही फलंदाज इथे बाद झालेला नाहीये. थँक्यू सो मच. 1 मिनिटाचा ड्रिंक ब्रेक आहे आणि त्या ड्रिंक ब्रेक मध्ये पुढील स्पॉन्सर आहेत जांभळमुरे गावचे सुपुत्र वेदांत प्रतीक 11 या टीमचे संघमालक अंकुशदादा शेलार साहेब यांनी देखील आमच्या सातारा ग्रामीण प्रीमियर लीग साठी विशेष सहकार्य केलेले आहेत. त्याचबरोबर उद्योजक कातवडी बुद्रुक या गावचे सुपुत्र श्री सिद्धिविनायक ज्वेलरचे सर्वेसर्वा आदरणीय श्री प्रवीण दादा घाग साहेब यांनी आम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान विशेष सहकार्य केलेलं आहे. त्याचबरोबर उद्योजक श्री वागेश्वरी वॉरियर्स या टीमचे संघमालक विकासदादा जाधव साहेब यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य केलेलं आहे. उपाध्यक्ष KSK महाबळेश्वर काशीनाथदादा सकपाळ साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान विशेष सहकार्य लाभलेलं आहे. गौरी 11 या टीमचे ओनर
कासगावचे सुपुत्र नितीनदादा सुर्वे साहेब यांच्याही माध्यमातून आम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान विशेष सहकार्य लाभलेलं आहे. त्याचबरोबर सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय श्री विनोददादा गोगावले साहेब यांच्याही माध्यमातून आम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान विशेष सहकार्य लाभलेलं आहे. त्याचबरोबर मांडा टिटवाळा या परिसरातील आदरणीय श्री जगन पाटील साहेब यांच्याही माध्यमातून आम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान विशेष सहकार्य लाभलेलं आहे. सांबरवाडी गावचे युवा कार्यकर्ते उद्योजक आदरणीय श्री उमेश दादा जाधव साहेब यांचंही आम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान विशेष सहकार्य लाभलेलं आहे. त्याचबरोबर जांभळमरे गावचे उद्योजक तेजस 11 या टीमचे ओनर आदरणीय श्री तेजस शिवाजी जांभळे यांच्याही माध्यमातून आम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान विशेष सहकार्य लाभलेलं आहे. त्याचबरोबर अरुणदादा बादापुरे कासानी गावचे सामाजिक कार्यकर्ते आणि त्याचबरोबर कातवडी बुद्रुक या गावचे सुपुत्र समर्थ प्रतिष्ठान सातारा उपाध्यक्ष आदरणीय श्री लक्ष्मणदादा देवरे साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान विशेष सहकार्य लाभलेलं आहे. सातारा ग्रामीण प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 मध्ये ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला मोलाचा हातभार सहकार्य केलेला आहे त्या सर्व मान्यवरांचा आम्ही पुनर्शकदा सातारा ग्रामीण प्रीमियर लीग आयोजक कमिटीच्या वतीनं मनापासून धन्यवाद मानतो. पुन्हा एकदा घेऊन जातो कॉम्बॉक्स मध्ये आवाज ऐकूया शैलेजी जाधव सर यांचा. थँक्यू. आपण पाहिलं ना तर मैदानाच्या आतमध्ये सातारा ग्रामीण प्रीमियर लीग साठी आलेले मान्यवर यांचेही आम्ही आभार मानतो. आता मात्र चर्चा होते पहा अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा हे आपल्याला टीव्ही स्क्रीन वरती पाहायला मिळाले आणि नंतर मात्र सातारा ग्रामीण प्रीमियर लीगचा थरारही आपल्याला पाहायला मिळेल. बॅक ऑन द क्रिकेट आपण क्रिकेटच्या दिशेने वळूया जिथे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज येतील. नाव आहे संतोष. पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा बॉल बिहाइंड द विकेट. डायरेक्ट हिटची मागणी होती मात्र डायरेक्ट हिट येत नाहीये. पंचांकडे दाद मागितली गेली आहे मात्र ती दाद फेटाळली आहे. मात्र काय घडलंय नॉन स्ट्राईक एंड वरती डायरेक्ट हिट होत असताना पाहायला मिळालंय आणि पंचांचं बोट आकाशाकडे जाईल का तर नाही. बाईच्या स्वरूपामध्ये या धावा अंकित केल्यात एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. लेफ्ट हँड बॅड समी खोगावले ऑन दी स्ट्राइक. त्यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात माना फिरवल्या गेल्यात. पहा गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेत संतोष जाधव. हे नाव संतोष जांभळे आहेत. यस करेक्शन केलं गेलंय. गोलवरचा बॉल आहे. कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न होता मात्र बॅटची एज घेतली. बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये फील्ड करत असताना थोडीशी चुकी झाली आणि एक धाव इथे अंकित केली गेली. मात्र प्रशांत जो सगळ्यांना ठेवतो शांत ना तो आहे प्रशांत. मैदानाच्या आतमध्ये लाजवाब बॅटिंग राहिली आहे. 7 बॉल आणि 16 धावा त्याने बनवल्यात. ही त्याची ओळख राहिली आहे. 30 धावा धावफलकावरती आहेत. अतिशय महत्वाची ही लढत आहे. ओहो यावेळी ऑन साईटला डीपिश मिड विकेट बॉर्डर लाईनच्या दिशेने चेंडू चाललाय. ओव्हन बाउन्स सीमारेषे पार मिळतील धावा. 4-4-4 चौकार. चर्चा होईल. प्रशांत मैदानाच्या आतमध्ये एक सॉन्ग गातोय त्याने सांगितलंय. हो यावेळी मात्र कमबॅक केलाय. पहा इथे डॉट बॉलच कॉलिंग आलाय आणि यस इथे पंच आमच्याकडे वळतील आणि त्यांनी सांगितलंय की ही धाव यस बाईच्या स्वरूपामध्ये अंकित केली जाईल आणि धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या 35. मी मगाशी म्हटलं ना की गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेले संतोष जांभळे यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. लेफ्ट हँडर बॅटर समीर गोगावले याचा आयकॉन म्हणून तो या मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळालाय. पिसानी गावचा हा सितारा मैदानाच्या आतमध्ये तुफान या नावाने ओळखलं जातोय. वादळ येतं. हो चर्चा होईल. ओहो यावेळी उडवला लेफ्ट केला आणि मैदानाच्या आतमध्ये कारी केलाय तो झेल. फलंदाजाचा संपलाय खेळ. फिनिश केलाय. खल्लास केलाय. संपून टाकलाय त्याच्या इनिंगला. इथे ब्रेक दिला.
चला थोडस वेगाने जा, बराचसा वेळ झालाय या मॅच कडे आम्ही नजरा वळवल्या. जी वेळ आहे ना, तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकामध्ये चला काही वेळ या ठिकाणी शिल्लक आहे आणि या ओव्हरचा अंतिमचा बॉल. चला बरोबर 1 मिनिटाचा खेळ थांबलेला आहे. चला स्पीडअप घ्या. 15 मिनिटं तुम्हाला आम्ही दिलेत, याची दखल घ्या. पहिल्या 3 ओव्हरसाठी वरचा बॉल आहे, यावेळी पहा बीट केला आणि मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय. 3 षटक बरोबर 14 मिनिटं आणि 75 सेकंदला कंप्लीट केले आहेत. चला आता उर्वरित 5 मिनिटांमध्ये तुम्हाला शेवटचं षटक हाताळणं अनिवार्य असेल, अन्यथा तरी ही पॅनल्टी आहे. म्हणजे ही सातत्याने आमच्यापर्यंत अध्यक्ष महोदय आणि त्यांच्या टीमने ही माहिती पोहोचवली आहे. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिले ना तर बऱ्याचशा मॅचेस आहेत. चला टीम थोडंसं स्पीडअप घ्या, थोडंसं स्पीडअप घ्या. चला वेग वाढवूया. महत्वाची मॅच आहे. 35 धावा 3 ओव्हरच्या पाठीमागे 4 ओव्हरची मॅच. सातारा ग्रामीण प्रीमियर लीगचा हा थरार, पर्व क्रमांक पहिलं आणि या पहिल्या पर्वाचा हा थरार आपण पाहतोय. 35 धावा. एका बाजूला टीम आहे शिवशक्ती रायडर्स, तर त्यांच्या अगेन्स्ट फ्रेंड्स वॉरियर्स. या दोन टीम मधलं हे लढत, ही तुंबड युद्ध. फ्रेंड्स वॉरियर्स द विल इथे बॅटिंग करतायत आणि त्यांनी मात्र 35 धावा धावफलकावरती लगावल्यात. प्रशांत ऑन द मार्क, स्ट्राइक एंड वरती आहे तो. हो यावेळी मात्र लोअर फुल टॉस पाहायला मिळाला होता. लेग स्टंपच्या बाहेर हा बॉल पाहायला मिळाला. पंचांनी सांगितलं यस इट्स अ व्हाईट बॉल +1. अशा 2 धावा इथे अंकित केल्या जातील आणि धावसंख्या ही जी आहे ना ती आता जाऊन पोहोचली आहे सरळ 37 च्या घरामध्ये. 37 ऑन द बोर्ड. नेक्स्ट मॅच वेदांश स्पोर्ट्स आणि A1 वॉरियर्स या दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही हा कॉल देतोय. तत्पूर्वी काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, एक जोरकस प्रहार डीप मध्ये प्रोडक्शन दिलंय आणि ते प्रोडक्शन देत असताना धावसंख्येला 1 ने भर पडली आहे. स्ट्राइक एंड वरती येतील ते प्रशांत. चला अंतिमचं षटक, शेवटचं षटक, या षटकाकडे नजरा वळवल्यात. आकाश जाधव मात्र आता स्ट्राइक एंड वरती आहेत. हो यावेळी मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, शफलही झाले होते ऑफस्टिक वरती. त्यानंतर मात्र डीप मधून प्रोडक्शन येईल, कॅरी करेल. एकेरी धाव घेतले प्रशांतने. आपली स्ट्राइक आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न राहिला, मात्र यावेळी पहा आकाशला स्ट्राइक कॅरी केली आहे आणि 2 धावा इथे अंकित केल्यात आकाशच्या नावावरती आणि 40 धावा या धावफलकावरती लगावल्या गेल्यात. यस प्रशांतला स्ट्राइक एंड वरती आणल्या. प्रशांत हो यावेळी मात्र भन्नाट वेग, स्विंग आणि मिस. थॉट बॉल आला. प्रशांत यांनी आतापर्यंत जर चर्चा केली ना तर धावफलकावरती धावसंख्या लगावली आहे 25. पहा यावेळी मात्र ऑन साइडला आणखी एक जबरदस्त प्रहार केला. डीप मध्ये प्रोडक्शन आहे, मात्र प्रोडक्शन देत असताना थोडेसे बंबली झाले आणि 2 धावा अंकित केल्यात प्रशांत यांनी. आणि पहा जिथे 13 बॉल आणि 27 धावा या प्रशांतच्या नावावरती आहेत. आकाशला अजूनही या मॅच मध्ये, या ओव्हर मध्ये स्ट्राइक मिळाली नाहीये. चर्चा होतीये. 3.4 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 42 धावा या धावफलकावरती लगावल्या गेल्यात. अंतिमचे काही बॉल. हो यावेळी मात्र शरीराने गिरकी घेतली, फिरकी घेतली आहे. चेंडू चाललाय 1 बाउन्स ओव्हर दी रोप. मिळतील धावा आणखी. दमदार चौकार, 4 रन्स. पहा मैदानाच्या आतमध्ये डीप मध्ये प्रोडक्शन असताना देखील ते थोडेसे शफल झाले होते. त्यानंतर मात्र गिरकी घेतली होती आणि मेरिट वरती खेळले होते प्रशांत. प्रशांतने या मॅच मध्ये आपल्या बॅटची जादू दाखवली आहे. हो यावेळी स्विंग आणि मिस पाहायला मिळाला. डॉट बॉल जो शेवटचा बॉल या इनिंग मधला आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या बॉल वरती कोणतीही धाव नाहीये. धावसंख्या धावफलकावरती लगावली आहे ती टीम फ्रेंड्स वॉरियर्स या टीमने 46 म्हणजे 47चं टार्गेट आहे. मात्र पेनल्टीच्या 2 धावा आपण इथे मायनस करणार आहोत, म्हणजे टार्गेट झालं ते 44चं. तुम्हाला बनवायचे आहेत 24 बॉल आणि 45 धावा.
थँक्यू सो मच. इथून पुढे आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जाऊया आणि टॉस केला जाईल. एका बाजूला असेल वेदांश स्पोर्ट त्यांच्या विरुद्ध A1 वॉरियर्स. या दोन टीमच्या माध्यमातून आपण टॉस करणार आहोत आणि कॉइन स्पिन करण्यासाठी आम्ही विनंती करतो की सुभाषदादा शेलार साहेब आणि गुरुभाऊ यांना आम्ही विनंती करतो की आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही हा कॉइन स्पिन करत आहोत. येस, इथून पुढे आपण कॉइन स्पिन करत आहोत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि गुरुभाऊ आणि सुभाष शेलार या दोन मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करतोय. एक मिनिट, कॉल कोण देणार? वेदांत स्पोर्ट की A1 वॉरियर्स? A1 वॉरियर्सच्या टीमचे कॅप्टन दीपक कदम कॉल करतील कॉइन स्पिन. टेल असा कॉल केलेला आहे आणि अर्थातच हेड आलेला आहे आणि टॉस जिंकलेला आहे वेदांत स्पोर्ट या टीमने. टॉस जिंकला, निर्णय काय असेल? आम्ही बॅटिंग करू. यश, कॅप्टन आहात. कॅप्टन पद भूषावत असताना आतापर्यंत 3 मॅचेस खेळलेत, 3ही मॅचेस जिंकलेत. पॉईंट टेबल 6 आहे. वन साइड हिरो तुम्ही राहिला या संपूर्ण स्पर्धेबद्दल. काय सांगाल एकंदरीत तुमच्या टीम बद्दल? आमची यावेळेसची टीम चांगली आहे. बॅटिंग पण चांगली आहे आणि बॉलिंग थोडी मतलब वीक आहे थोडी, पण ते आम्ही आता पुढच्या मॅचमध्ये ते करेक्शन करू. संघ मालकांबद्दल काय सांगाल? ज्या पद्धतीने विठ्ठल अहिरे, नवनाथ बादापुरे आणि दिलीप भगत हे संघ मालक आहेत. सगळेच संघ मालक सपोर्टिव्ह आहेत. काही चुकलं तर सांगतात समजावून आणि मला त्यांनी चान्स दिला की म्हणजे कॅप्टनशिप करण्याचा, त्यासाठी त्यांचा आभार. नक्कीच शेवटचा प्रश्न असेल, लेदर बॉल देखील तुम्ही क्रिकेट खेळता आणि लेदर बॉल आणि टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना कशा प्रकारच्या भावना आहेत? दोन्ही म्हणजे थोडं वेगवेगळं राहतं. बॉलिंग करताना पण तो विचार करून करायला लागतो लेदर बॉलचा आणि बॅटिंग करतानाही. एवढंच फरक आहे, बाकी काय नाही त्यामध्ये. थँक्यू सो मच. आपण जाऊया दीपक कदम. तुम्ही आतापर्यंत 3 मॅचेस खेळलेले आहेत. 2 मॅच तुम्ही गमवलेत, 1 मॅच तुम्ही जिंकलेला आहे. पॉईंट टेबल आहे 2. ही मॅच तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. जर बाय चान्स तुम्हाला बोल्ड आउटमध्ये जावं लागलं तर ते खेळावं लागेल, पण ही मॅच खूप महत्त्वाची आहे. बॅटिंग करायची आहे, किती धावांपर्यंत मजल मारू शकता? येस, फिल्डिंग करायची आहे, किती धावांपर्यंत प्रतिस्पर्धी संघाला थांबवू शकाल? आम्ही कमीत कमी धावापर्यंत थांबू. कालच्या जी शेवटची मॅच होती त्याच्यामध्ये खूप मोठ्या चुका झाल्या, त्या चुका तुम्ही सुधारल्यात का? आणि या मॅचमध्ये कशा प्रकारची रणनीती असेल? गेलेले ते गेले, आता इथून पुढे काय करायचं ते बघूया. संघ मालक आहात, कॅप्टन देखील आहात. एकंदर तुमच्या टीम बद्दल काय शब्द असतील? ठीक आहे, विजय तर थोडा चाललाय आता, तर कमलेश थोडा बॅकफुटला आहे, थोडं होईल आता. थँक्यू सो मच. दोन्ही टीम्सला खूप सारे शुभेच्छा. ऑल द बेस्ट देऊया दोन्ही टीम्सला आणि मान्यवरांना विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. मित्रांनो, टॉसमध्ये काय घडलं? टॉस जिंकलेला आहे अर्थातच वेदांश या स्पोर्ट या टीमने. टॉस जिंकण्याचा प्रथमतः बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेतलेला आहे आणि फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलाय A1 वॉरियर्स या टीमला. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा आणि पुन्हा एकदा जाऊया कॉम्बॉक्समध्ये, आवाज ऐकूया शैलेजी जाधव सर यांचा. थँक्यू सो मच. बॅक ऑन द क्रिकेट. सेकंड इनिंगला होईल सुरुवात. मैदानाच्या आतमध्ये 2 आघाडीला फलंदाज आपण पाहतोय. स्ट्राईक एंड वरती आतिश आणि त्याच्या समवेत, चला नाव येऊ द्या, पहिला बॉल लेट कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मनसुबा दाखवला होता. तिथे मात्र डॉट बॉलचं कॉलिंग आलंय आणि चर्चा राहिली आहे जिथे प्रकाश आणि आतिश ही जोडी. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपण गोलंदाज पाहतोय. नाव आहे, प्लीज बॉलर नेम. आपला 12th मॅन जरा व्यवस्थित पडवा, त्याला नाव नाही माहिती आहे. या पहा, इथे हलक्या हाताने खेळलेला हा फटका पाहायला मिळालाय आणि धाव संख्येमध्ये 2 ने भर पडली आहे. थँक्यू. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपण पाहिलं तर आतिश आणि प्रकाश ही जोडी आणि त्यांच्यासाठी मात्र समीर गोगावले जे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आहेत. हो, यावेळी मात्र फटका फसला. शॉट मध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न राहिले होते, प्रयत्न अपयशी ठरलेत आणि डीप मध्ये मिड विकेटला असताना धाव संख्येला
1ने वेग आलाय. धावसंख्या 1ने पुढे सरसावली आहे आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचली ही 2 या आकड्यावरती. आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहिले ना तर समीर गोगावले हे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आहेत आणि प्रकाश आणि आतिश ही जोडी आतिश स्ट्राईक एंड वरती. 3 धावा. यस यावेळी पहा फटका बसलाय. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक येईल त्याच्या खाली. विकेटचं पतन. पहिला ब्रेक थ्रू, पहिला हादरा, पहिला मासा लागलाय गळाला. बिग फिश ऑन द बिग बास्केट. बॅक टू द पवेलियन. आतिश झालेला आहे. या 2 धावेने धावसंख्येला भर पडली आहे. असं म्हटलं जातं ना की नशिबाचं कॅलेंडर ही पलटेल. हो, चारी दिशा झुकल्या जातील. झुकेलही हा वारा. मैदानाच्या आतमध्ये चमकेल तुमच्या नावाचा तारा. नावाचा तारा जर चमकवायचा असेल ना तर प्रयत्न करावे लागतील. मेहनत ही करावी लागेल. यस, मैदानाच्या आतमध्ये नशिबाचंही कॅलेंडर पलटेल. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या पाठीमागे 8 धावा आतापर्यंत धावफलकावरती आल्यात. उर्वरित 18 बॉल आणि 18 बॉलच्या पाठीमागे इथून पुढे तुम्हाला बनवाव्या लागतील 18 बॉल आणि 37 ही धावसंख्या तुम्हाला बनवायची आहे. नी बॉल कुलदीप हा गोलंदाज. टीव्ही स्क्रीनवरती आपल्याला गोलंदाजाकडे नजरा वळवल्या जातील. टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहूया गोलंदाजीच्या ट्रॅकवरती हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळालाय. नाव आहे कुलदीप शेडगे. या खेळाडूकडे नजरा वळवल्या. जो गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आलाय. त्याने सांगितलंय मैदानाच्या आतमध्ये मी आता गोलंदाजीसाठी आलोय. त्याने सांगितलं अरे संघर्ष हा नेहमी प्रवाहाच्या विरुद्ध करावा लागतो आणि मैदानाच्या आतमध्ये शोधून काढाव्या लागतील नवीन वाटा. उभं राहून अडचणींवरती द्यावी लागेल मात आणि लिहून काढावी लागेल नवीन गाथा. मैदानाच्या आतमध्ये आता गाथा लिहिली जाणार आहे. वाचला जाणार आहे तो इतिहास. पहिलं पर्व, पहिलं पाऊल टाकलंय सातारा ग्रामीण प्रीमियर लीगचं हे पहिलं पर्व. दमदार पर्व मैदानाच्या आतमध्ये ओव्हर द विकेटने. हो, यावेळी मात्र शॉट लोअर फुल टॉस नंतर मात्र ऑन साइडला फ्लिक केला. पहिल्याच बॉल वरती आपल्या नावाची गाथा आणि आपल्या नावाचा बोलबाला. मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉल वरती विकेट मिळवला फलंदाज. बॅक टू द पवेलियन. बॉर्डर इन अक्षर मध्ये येतील. नाव आहे
संतोष जांभळे हे मैदानाच्या आतमध्ये आलेत. सर्टन टाइम्स ऑफ पिरियड्स मध्ये ब्रेक लागलेत. खऱ्या अर्थाने अडथळे येतात, अडथळे येतीलही, अडथळींवरती मात करावं लागेल, संघर्ष करावा लागेल, धमन्यांमध्ये आग लावावी लागेल. गोलंदाज निघालाय पुन्हा एकदा संतोष साडे. हो यावेळी पहा खोलवरचा बॉल एक्स्ट्रा कव्हर्सला अलॉंग द खापेट. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, कॅरी करेल आणि धावत संख्येला भर पडली आहे. 1 ने धावत संख्या जाऊन पोहोचली आहे 9 या आकड्यावरती. 16 बॉल आणि 36चं समीकरण आलेलं आहे. 16 बॉल्स पहा इथे या संपूर्ण क्रीडा असोसिएशनला एक झळाळी देणारं व्यक्तिमत्व सन्माननीय श्री धनाजी राजे शेडगे यांचं या व्यासपीठावरती आगमन झालं. मोस्ट वेलकम धनाजी दादा, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सातत्याने अनेक काळ सवंगडी राहिलेत, लहानापासून एकत्र बराच काळ खेळलोय, संगत राहिली आहे. धनाजी दादा शेडगे खऱ्या अर्थाने आमचे निलेश आणि गणेश माने यांच्या सभेत आम्ही अनेक वेळा एकत्र आलोय, चर्चा राहिली आहे. मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये. यावेळी मिस टाइम आहे, क्षेत्ररक्षक येईल खाली, कॅरी करेल का? इथे चुकी झाली आहे पहा, फार मोठा गोंधळ झाला, दोघात तिसरा आला आणि ग्रहण लागलं. मैदानाच्या आतमध्ये चुकी झाली, चुकीला माफी नाहीये, चुकीला माफी नाहीये. इथे प्रकाशचा कॅच सुटला, द डेंजरस मॅन याचा कॅच सुटलाय. आता मॅचची दाही दिशा बदलणार आहे, कारण की ज्याच्या वेळी फलंदाजांना संधी मिळाली आहे ना, ते नेहमीच आक्रमक झालेत. चर्चा होतीये, द डेंजरस मॅन, द विल बी सेफ. 15 बॉल 35 ची गरज आहे. हो यावेळी पहा साथ देणं गरजेचं आहे नॉन स्ट्राईक एंड वरच्या फलंदाजाला. संतोष मैदानाच्या आतमध्ये, संतोषला मी एवढंच सांगेन, मैदानाच्या आतमध्ये तुटून पडलं ना जग जरी, अरे तुटून पडलं ना जग जरी, गमावून विश्वात चालायचं नाही. मैदानाच्या आतमध्ये एक पाऊल चुकलं म्हणून अख्खं पुस्तक फाटून टाकायचं नाही. 5 शॉट ऑफ द डे एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, कॅरी केलाय, झेल संपलाय. संतोष जांभळे यांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आणखी एक ब्रेक थ्रू. चा वापर केला होता संतोषने डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला ओव्हर दी 30 यार्ड सर्कल हा बॉल खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र सुंदर क्षेत्ररक्षण केलं. चला टाइमर लावला, याची देखील दखल घ्या. चला आमच्या स्कोररने आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली. रोशन आमच्या समेत जोडले गेलेत, सातत्याने राकेश यांच्या नावाची चर्चा राहिली आहे. मात्र जाऊया, येणारे बॉल शिल्लक आहेत 13. डगआउट पाहायला मिळालाय पहा, टीव्ही स्क्रीन वरती आपण डगआउट पाहतो, या डगआउटची चर्चा होईल. गोलंदाज आला, नवीन फलंदाज. यावेळी पहा, रहा के पत्थर को चकनाचूर होना चाहिए. अरे वार होना हो एक ही हो, मगर वो भरपूर होना चाहिए. वार केलाय, चेंडू सरळ सीमा पार ठोकलाय, आलाय ना तो क्रॅकिंग षटकार. एका मिनिटाचा ड्रिंक ब्रेक आहे मैदानाच्या आतमध्ये, आणि ज्यांचं आगमन होत आहे मुख्य व्यासपीठाच्या दिशेने पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान खजिनदार आणि विराज 11 या टीमचे संघ ओनर आदरणीय श्री बजरंग दादा किर्दत साहेब यांचं मुख्य व्यासपीठाच्या दिशेने होत आहे आगमन. रॉयल एंट्री होत आहे. मोस्ट वेलकम. कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागतं आणि मोठा माणूस होण्यासाठी मोठं मन असावं लागतं. रसिक व कर्तृत्वाने आणि मनाने मोठे असलेले आदरणीय श्री बजरंग दादा किर्दत साहेब यांचं होत आहे मुख्य व्यासपीठाच्या दिशेने रॉयल दमदार फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये रॉयल एंट्री. मोस्ट वेलकम. अतिशय जबरदस्त अशी रॉयल एंट्री पाहायला मिळाली. चला एक सॉंग येऊ द्या दादांचं.
बरोबर खऱ्या अर्थानं कासपटा टेनिस क्रिकेटचा एक गोड आवाज आणि कोळगर टीमचे एक अष्टपैलू खेळाडू निवृत्ती शिंदे सर त्यांचंही आगमन होत आहे आणि त्याचबरोबर आरोही 11चे संघ मालक विकासदादा जाधव साहेब यांचंही आगमन या ठिकाणी होत आहे. आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं आम्ही पुनर्ष एकदा सातारा ग्रामीण प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1च्या वतीने सहर्ष 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 स्वागत करीत आहोत. दादा आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत, या स्पर्धेला 4 चांद लावले आणि या मुख्य अतिथीची शोभा वाढवलीत, त्याबद्दल आम्ही तुमचं पुनर्ष एकदा आयोजक कमिटीच्या माध्यमातून आपलं पुनर्ष एकदा सहर्ष सहर्ष स्वागत करीत आहोत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. पुन्हा एकदा जाऊया कॉम्बॉक्स मध्ये, आवाज ऐकूया शैलेजी जाधव सर यांचा. थँक्यू सो मच. आलेल्या मान्यवरांचं हृदयाच्या अंतकरणापासून सहर्ष सहर्ष स्वागत आहे. आलेल्या मान्यवरांना एवढंच सांगेन की घडत जावं फिरत्या चाकावरती मातीच्या गोळ्यासारखं, फिरत जावं घडत जावं मातीच्या चाकावरती, अशी ही मान्यवर खऱ्या अर्थाने जशी स्वप्नांची ओढ लागावी ना तशी ओढ या सातारा ग्रामीण प्रीमियर लीगची. म्हणूनच म्हटलं आता ना की आयुष्य असो किंवा क्रिकेटचं मैदान, मैदानाच्या आतमध्ये मैत्री ही अटळ ठेवावी, शत्रूलाही जवळ ठेवावं, डाव पेच कधी रचूच नये, कारण की मार्ग हा आमचा सरळ ठेवतो आणि सरळ मार्गाने आलेले हे मान्यवर यांचा आम्ही सहर्ष सहर्ष स्वागत करतो आणि घेऊन जातो या क्रिकेटच्या नगरीमध्ये, या क्रिकेटच्या रणधुमाळीमध्ये, जिथे येणारे 12 बॉल आणि 29 ची गरज आहे. गणेश आणि प्रकाश ही मैदानाच्या आतमध्ये जोडी आहे. चिक त्याचबरोबर आटाळे गावचे सुपुत्र आणि सामाजिक कार्यकर्ते विलास आटाळे बापू यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांनाही आम्ही विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं. पहा मैदानाच्या आतमध्ये मान्यवरांचं स्वागत प्रकाश यांनी केलंय. मागच्या ओव्हरमध्ये या खेळाडूची कॅच ड्रॉप झाली आणि खऱ्या अर्थाने जखमेवरती मीठ सोडावं ना अशा पद्धतीने या पठ्ठ्याने हा फटका खेळलेला आहे आणि मैदानाच्या आतमध्ये 6 धावा कुठल्यात, या 6 धावेने धावत संख्येला गवसणी घेतली आहे. धावत संख्या जाऊन पोहोचली आहे सरळ 22 धावा या धावफलकावरती आहेत. म्हणजे येणारे 11 बॉल आणि 23 ची गरज. प्रशांत मैदानाच्या आतमध्ये जो करतो सर्वांना शांत. अनदर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. लेगस्टम आणि लेगस्टमच्या वरून जाणारा बॉल, इथे ब्रेक झाला. मैदानाच्या आतमध्ये धाव संख्येला ब्रेक लावलाय. 10 बॉल आणि 23 ची गरज महत्वाची आहे आणि जिथे स्वतः संघ मालक गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेत. नाव आहे नितीन भादापुरे, यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. नितीन द नेम, अंडरलाईन करा या नावाला, या नावाची चर्चा होणार आहे. ओहो, यावेळी फटका फसलाय, मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली, काय घडलंय इथे, महत्वाचा फलंदाज आउट केलाय. नितीन बादापुरे या नावाला मी म्हटलं होतं अंडरलाईन करा आणि त्याने आपल्या नावाची झलक मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिली आहे. विकेटचं पतन, फलंदाज बाद. फॉर्मेशन